तर मित्रांनो नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी ना एकदम स्पेशल एकदम युनिक अशी रेसिपी घेऊन आलोय। म्हणजे ही जी रेसिपी आहे ना, हा जो पदार्थ आहे ना, बाहेर तुम्हाला कुठंच खायला भेटत नाही, कारण हा फक्त आपल्या घरीच बनवावा लागतो। ती रेसिपी म्हणजे पालक पनीर पुलावची रेसिपी। भेटतो का तुम्हाला खायला बाहेर? कुठं नाही भेटत, म्हणून तुम्हाला हे फक्त आपल्या घरीच बनावं लागतं। आता हा पालक पनीर पुलाव जो आहे ना, आपल्या घरी कसा बनवायचा एकदम साध्या सोप्या पद्धतीने, जास्त काय तामझाम नाही, काय नाही, एकदम सिंपल। तर तो कसा बनवून घ्यायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही पण तुमच्या घरी ना एकदा नक्की तयार करा। एकदम मस्त बनतो, एकदम भन्नाट असा बनतो। चला तर मग बोलण्यामध्ये जास्तीचा वेळ न घालवताना आपण फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया। हो, पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। ज्या रेसिपीज तुम्हाला बघायच्या असतात ना, त्या खाली तुम्ही कमेंट करू शकता। त्या रेसिपी तुमच्यासाठी म्हणजे खास तुमच्यासाठी घेऊन येतो। नक्की कराल ना? तर नक्की करा। चला तर मग फटाफट आता रेसिपीला सुरुवात करूया। तर मित्रांनो, सगळ्यात आधी आपल्याला या पालकाचं पेस्ट तयार करून घ्यायचं आहे। हे जे पालक आहे ना, एकदम चांगल्या प्रकारे स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे आणि जे पालक आहे एकदम फ्रेश आहे, फ्रेश। आणि आता हा जो पालक आहे ना, मिक्सरच्या जारमध्ये टाकून एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घेणार आहे। आणि काही लोक काय करतात ना, या पालकाला ब्लांच करून घेतात। आता ब्लांच कसा करायचा, 5 ते 6 मिनिटांसाठी चांगलं शिजवून घ्यायचं पाण्यामध्ये आणि त्यानंतर थंड पाण्यामध्ये टाकून थंड करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्याचा मिक्सरच्या जारमध्ये टाकून मस्तपैकी पेस्ट तयार करून घ्यायचा। अशा पद्धतीने हे ब्लांच करून पण घेत असतात। तर मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकताय, अशा पद्धतीने मी पालक बारीक करून घेतलेले आहे। आता मित्रांनो, मी इथं घेतलेले एक कढई, या कढईमध्ये मी तेल टाकून घेतो 3 ते 4 चमचे। या तेलामध्ये ना आपल्याला पनीरचे तुकडे एकदम मस्तपैकी फ्राय करून घ्यायचे आहेत, एकदम गोल्डन कलर येईपर्यंत। कढईमधलं तेल एकदम चांगल्या प्रकारे कडकडीत असं गरम झालं ना, आता यामध्ये पनीरचे तुकडे टाकून घ्यायचे आणि हे जे पनीरचे तुकडे आहेत ना, एकदम चांगल्या प्रकारे तांबूस असा कलर येईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचंय, फ्राय करून घ्यायचंय। तर आता मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकताय, पनीरचे तुकडे मी 7 ते 8 मिनिट झालेले आहेत तेलामध्ये फ्राय करून घेतोय आणि पनीरच्या तुकड्यांना एकदम मस्त सोनेरी असा कलर यायला चालू झालेला आहे बघा। या अशा पद्धतीने पनीरचे तुकडे आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे। एकदा का पनीरचे तुकडे चांगल्या प्रकारे फ्राय करून झाले ना, ते एका प्लेटमध्ये बाजूला काढून घ्यायचे। आता मित्रांनो, याच कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे अजून तेल टाकून घेतो आणि हे जे तेल आहे ना, चांगलं गरम करून घेतो। एकदा का तेल चांगल्या प्रकारे गरम झालं ना, आता यामध्ये अर्धा चमचा जिरा टाकून घेतो। जिरा एकदा तडकला की आता यामध्ये ना 1 वाटी लांब लांब कापून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आणि हा जो कांदा आहे ना, एकदम चांगल्या प्रकारे मऊ पडेपर्यंत आणि कांद्याला थोडासा कलर येईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे। आता मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता, ऑलमोस्ट आता 5 ते 6 मिनिट झालेले आहेत आणि आता तुम्हाला दिसत असेल की कांद्याला थोडासा तांबूस असा कलर यायला चालू झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला काही खडे मसाले टाकून घ्यायचे। त्यामध्ये मसाला इलायची, दालचिनी, तमालपत्र, लवंग, काळी मिरी आणि चक्री फूल, हे सगळे खडे मसाले यामध्ये टाकून घ्यायचे आणि त्याचबरोबर यामध्ये आता मागाशी जो आपण पालकाचा पेस्ट तयार करून घेतला ना, तो यामध्ये टाकून घ्यायचा आणि आता हे सगळं चांगल्या प्रकारे आपल्याला परतून घ्यायचं आहे तेलामध्ये। पालकामधलं जे पाण्याचं प्रमाण आहे ना, ते कमी होऊन त्यामध्ये परत तेल सुटायला पाहिजे, तोपर्यंत आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। तर आता मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकताय, ऑलमोस्ट आता 4 ते 5 मिनिट झालेले आहेत। हे जे पालकाचं पेस्ट आहे ना, मी चांगल्या प्रकारे परतून घेतोय आणि त्याचबरोबर जे मसाले यामध्ये टाकलेत ना, ते पण चांगले परतले गेलेले आहेत आणि तुम्ही आता बघितलं तर त्यामध्ये ना तेल सुटायला चालू झालेले। आता मित्रांनो, आपल्याला यामध्ये कच्च्या भाज्या टाकून घ्यायच्या आहेत। त्यामध्ये सगळ्यात आधी 1 वाटी गाजर, 1 वाटी फ्लावर म्हणजे कॉलीफ्लावर, 1 वाटी हिरवा वाटाणा। हिरवा वाटाणा तुमच्याकडे जर ताजा असेल ना, तर एकदम बारीक। मी आता यामध्ये फ्रोझन वाला टाकून घेतोय आणि आता हे सगळं जे आहे ना, मसाल्याबरोबर चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचंय। आता मित्रांनो, यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आणि मिरच्यांबरोबर मगाशी आपण जे फ्राय करून घेतलेलं पनीर होतं ना, ते पण यामध्ये टाकून घ्यायचंय आणि आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचंय बासमती तांदूळ। 2 वाटी बासमती तांदूळ मी एकदम चांगल्या प्रकारे स्वच्छ असं धुवून घेतलेले आणि 2 वाटी बासमती तांदळासाठी ना 4 ते 5 वाटी यामध्ये पाणी टाकून घ्यायचं।
जरी तुमचं पाण्याचं प्रमाण जे आहे ना थोडंसं चुकलं तरी चालून जाईल, कारण आपण जे पुलाव आता बनवतोय ना ते कढईमध्ये बनवतोय, म्हणजे कुकरमध्ये वगैरे बनवत नाही. पुढे जाऊन पाणी एखाद्या वेळेस कमी जरी पडलं ना तरी वरून आपण टाकू शकतो. कुकरमध्ये कसं होतं की एकदा तुम्ही टाकून दिलात की शिजून रेडी होईपर्यंत तुम्ही त्यामध्ये पाणी टाकून घेऊ शकत नाही. त्यामुळे कुकरमध्ये पुलाव बनवून घेत असताना पाण्याचं प्रमाण एकदम ॲक्युरेट पाहिजे. हे बघा, अशा पद्धतीने पण तुम्ही चेक करू शकता. तांदळाच्या वरती ना 1 इंच पाणी असलं पाहिजे, असं पाण्यामध्ये बोट बुडवून तुम्ही चेक करून घेऊ शकता. आणि त्याचबरोबर मित्रांनो यामध्ये मीठ टाकून घ्या आणि एकदा चेक करून घ्या मिठाचं प्रमाण किती लागतं तुम्हाला, त्यानुसार यामध्ये मीठ टाकून घ्या. मीठ टाकताना मी रेकॉर्डिंग चालू ठेवणं चुकून विसरून गेलो. आता कढईवरती झाकण लावून घेतलं ना 15 ते 20 मिनिटासाठी हा जो पुलाव आहे ना एकदम चांगल्या प्रकारे आणि मऊदार असा शिजेपर्यंत चांगलं शिजून घ्यायचं आहे. आता मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता आपला जो पुलाव आहे ना एकदम चांगल्या प्रकारे आणि मऊदार असा शिजलेला आहे. आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि पुलाव पण मी चेक करून घेतलेले आहे. आता मी कढईवरती परत झाकण लावून घेतो आणि 10 मिनिटासाठी वाफळण्यासाठी ठेवून देतो. आणि 10 मिनिटामध्ये पुलाव पण थोडासा थंड होतो, त्यामुळे भाताचे दाणे एकदम चांगल्या प्रकारे सेट होतात. आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही त्याला हलवून घेताना तेव्हा दाणे तुटणार नाही. तर अशा पद्धतीने जेव्हा पण तुम्ही पुलाव बनवाल तेव्हा 10 मिनिटासाठी वाफळण्यासाठी नक्की ठेवा. मग काय मित्रांनो, झाला की नाही आपला पुलाव एकदम मस्त दाणेदार आणि सुटसुटीत असा. आता याला तुम्ही किती जरी हलवून घेतलात किंवा खाली वर करून घेतलात तरी सुद्धा भाताचे दाणे तुटणार नाहीत. तर यामुळेच पुलाव शिजून घेतल्यानंतर ना त्याला वाफाळून घेणं खूप महत्त्वाचं असतं. तर नक्की वाफाळून घेत जा. तर मग काय मित्रांनो, कशी वाटली आपल्याला पालक पनीर पुलावची रेसिपी? एकदम मस्त आहे की नाही? टेस्टला एकदम अप्रतिम झालेली आहे आणि बनवायला पण एकदम साधी सोपी आहे. तुम्ही आता बघितलेला असाल. मग काय मित्रांनो, कशी झाली रेसिपी? एकदम मस्त झाली की नाही? पालक पनीर पुलाव कसा झालाय? टेस्टी झालेले आणि एकदम भन्नाट असा झालेले आणि बनवायला पण एकदम साधा सोपा आहे हो. तुम्ही आता बघितलेला आहे. चला तर मग जाता जाता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाहीये, तर पटकन सबस्क्राईब करा आणि ज्या रेसिपीज तुम्हाला आवडतात त्या इतरांच्या बरोबर शेअर करायला पण नक्की विसरू नका. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन आणि चमचमीत रेसिपी सोबत.